हां, तर आता आपण काय काय बघितलं बरं का. तर मग आपण साऊंड प्रेशर लेवल जी काही आहे ती साऊंड प्रेशर लेवल आपण कशात मेजर करत असतो. तर SPL साऊंड प्रेशर लेवल मेजर इन द डेसिबल अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दी वॉट एक्सप्रेशन 20 लॉग टू द बेस 10 P/P0. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय बरं का, की समजा साऊंडच्या इंटेन्सिटीला आपण प्रेशरमध्ये मेजर केलं, पण मला ते एक्सप्रेस करायचं आहे डेसिबलमध्ये. मेजर केलं पास्कलमध्ये म्हणजे प्रेशरच्या युनिटमध्ये, पण मला कन्वर्ट करायचं आहे डेसिबलमध्ये. तर मी कसं करतो, 20 लॉग टू द बेस 10 P/P0. हे P0 म्हणजे काय, रेफरन्स प्रेशर. P0 काय असतो, रेफरन्स प्रेशर. रेफरन्स प्रेशर म्हणजे काय बरं का, असं प्रेशर की जिथून माणसाला ऐकायला सुरुवात म्हणजे माणसाला जे काही कम से कम तो ऐकू शकतो तेवढं, राईट. तो माणूस कमीत कमी किती ऐकू शकतो बरं का, किती प्रेशरचं ऐकू शकतो. तो माणूस कमीत कमी 20 मायक्रोपास्कल 20 मायक्रोपास्कल एवढा जो काही एवढ्या इंटेन्सिटीचा साऊंड माणूस ऐकू शकतो. 20 मायक्रोपास्कल, ठीक आहे. तर मग 20 मायक्रोपास्कल हे P0 म्हणजे रिफरन्स काय म्हणतो, याला रेफरन्स प्रेशर, याला काय म्हणतो आपण, रेफरन्स प्रेशर. 20 मायक्रोपास्कल म्हणजे माणूस जो की नाही याच्यापेक्षा आपण जास्त ऐकू शकतो. मग याच्यापेक्षा खाली ऐकणारे कोण कोण आहेत, याच्यापेक्षा खाली ऐकणारे उंदीर आहे, कुत्रा आहे, बरोबर की नाही. सो उंदीर झाला, कुत्रा झाला, कॉक्रोच झाले. हे कॉक्रोच जे काही असतात त्यांना पण जे काही आहे यांच्यापेक्षा कमी मला आवाज ऐकू येत असतो, ठीक. तो गमत बघा. समजा आता मला काय म्हणतात नाही का, द प्रेशर, मी असं म्हणले साऊंड इंटेन्सिटी तुम्हाला प्रेशरमध्ये दिले. एखाद्या गाडीचा आवाज येतोय आणि गाडीचा जो काही आवाज आला आहे त्याची इंटेन्सिटी जी की ना, त्या गाडीच्या आवाजाची इंटेन्सिटी प्रेशरमध्ये दिली समजा 20 मायक्रोपास्कल एवढं त्याचं दिलं आहे, बरोबर. आणि मला म्हणतात की सांगा डेसिबलमध्ये व्हॅल्यू किती. डेसिबलमध्ये मला व्हॅल्यू, कारण की ॲक्च्युली जर बघायला गेलं ना, जसं की SI युनिट कसं म्हणतो आपण, राईट ना, तसंच इंटेन्सिटी जी की आहे ना, इंटेन्सिटी ऑफ साऊंड, त्याचं SI युनिट म्हटलं तरी पण चालेल. ते काय आहे, आपलं डेसिबल आहे, राईट. पण तुम्हाला जर का त्यांनी प्रेशरमध्ये दिलं असेल ना, तर त्याचा डेसिबलमध्ये करता यायला पाहिजे. तो डेसिबलमध्ये करण्यासाठी काय, SPL = 20 log to the base 10 P/P0, राईट. वेअर P0 इज वॉट, रेफरन्स. तुम्ही काय करणार बरं का, 20 log to the base 10. P0 किती आहे आपला, 20 मायक्रोपास्कल. वरती किती सांगितलं बरं का, गाड्यांचा आवाज किती येतो, 20 मायक्रोपास्कलच येतोय, राईट. सो 20 मायक्रोपास्कल डिवाइड बाय 20 मायक्रोपास्कल म्हणजे 1 झाला. लॉग ऑफ 1 काय असतो रे, लॉग टू द बेस्ट 1 काय असतो, 0, राईट. तो झिरो येईल. याचा अर्थ काय बरं का, आपल्याला काय, 0 डेसिबल जो की आहे, हे 0 डेसिबलचं मिनिमम आपली रेंज आहे. मग आपल्याला ऐकायला कुठून सुरुवात होते, आपण ऐकायला कुठून सुरुवात करतो रे, 0 डेसिबलपासून 20 मायक्रो पासून. आणि आता पुढे जाऊन आपल्याला पिच शिकायचं आहे, त्या पिचबद्दल पण बघतो, राईट. मग तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतात ते, की माणूस कमीत कमी किती इंटेन्सिटीचं ऐकतो. तुम्ही काय म्हणणार, 20 मायक्रोपास्कल प्रेशरच्या टर्ममध्ये, आणि डेसिबलमध्ये किती, 0 डेसिबल. किती, 0 डेसिबल, राईट. एवढी बात दिसायला भेटते. आणि जर का समजा या डेसिबलमध्ये मॅक्झिमम रेंज जर बघायला गेलात ना, 80 डेसिबलपर्यंत मॅक्झिमम रेंज आहे. तो 0 आपण काय म्हणूया मग आता, की 0 to 80 डेसिबल याच्यापर्यंत, 80 डेसिबल याच्यापर्यंत माणूस ऐकू शकतो. ॲक्च्युली इकडच्या रिजनमध्ये परिणाम आहेत, परंतु आपण ऐकू शकतो. तर 0 to 80 डेसिबलपर्यंत माणूस ऐकू शकतो. तर मॅक्झिमम लेवल 80 डेसिबल आहे. परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे, ओके. तर बघा, सो जीवर मी काय बोललो बरं का, तुम्हाला सांगितलं मी की एकतर प्रेशरची बात केली, प्रेशरचे कन्वर्जन तुम्हाला डेसिबलमध्ये पण करता येत आहे. रेफरन्स प्रेशर काय असतो ते पण सांगितलं, कम से कम माणूस किती ऐकू शकतो ते पण मी तुम्हाला सांगून दिलं. आता पुढची टर्म जी असते ती म्हणजे काय, पिच आणि लाऊडनेस. सांगा बरं का रे, लाऊडनेस कशामध्ये मेजर करतो आपण, लाऊडनेस कशामध्ये मेजर करतो रे, आवाज येतो का? लाऊडनेस जो काय आहे कशामध्ये, डेसिबलमध्ये, राईट. सो लाऊडनेस जी काय आहे ती लाऊडनेस मेजर करतो इंटेन्सिटी म्हणतात ना तुम्ही, इंटेन्सिटी. मग इंटेन्सिटी म्हटल्यावरती फायनली मी कुठे जाऊन पोहोचलो, डेसिबलमध्ये. सो देअर फॉर लाऊडनेस मेजर इन डेसिबल. मग लाऊडनेस जी काय आहे, लाऊडनेस म्हणजे एक इंटेन्सिटी आहे, आणि इंटेन्सिटी आपण मेजर करतो डेसिबलमध्ये. सो देअर फॉर लाऊडनेस इज मेजर इन द डेसिबल, राईट. आणि जर का पुढचा होता पिच म्हणजे काय बरं का, पिच म्हणजे फ्रिक्वेन्सी. पिच म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी. साऊंडची बी फ्रिक्वेन्सी असते, एका सेकंदामधले किती सायकल जातात त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो ना आपण. तो पिच म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी असते. आणि फ्रिक्वेन्सी कशामध्ये मेजर करतो आपण, हार्ट्समध्ये. तो पिच मेजर करतो हार्ट्समध्ये फायनली. अँड लाऊडनेस आपण कशामध्ये मेजर करतो, आपण डेसिबलमध्ये मेजर करतो. पॉईंट क्लिअर झाला का रे, पॉईंट क्लिअर झाला, राईट. मग आता लक्षात घ्या, जो काही लाऊडनेस आहे, लाऊडनेस मेजर करतात तुम्ही प्रेशरच्या टर्ममध्ये, बट एक्सप्रेस करतात त्याला डेसिबलच्या टर्ममध्ये. तुम्ही डायरेक्ट फायनल का म्हणतो,
लाऊडनेस आपण डेसिबलमध्ये मेजर करतो बा, आपल्याला व्हॅल्यू डेसिबलमध्ये सांगायचे असतात. बरोबर. आता पुढे गेलो. प्रेशर जो की आहे, माणूस जो की आहे किती साऊंडचा प्रेशर ऐकू शकतो बरं का, किती इंटेन्सिटी म्हणजे किती इंटेन्सिटीचा प्रेशर ऐकू शकतो, किती इंटेन्सिटीचा साऊंड ऐकू शकतो मिनिमम इन टर्म ऑफ प्रेशर. तुम्ही काय म्हणतात 20 मायक्रोपास्कल. डेसिबलमध्ये 0 डेसिबल. ओके, इथपर्यंतची बात. आता आपण हे झालं, हे सगळे इंटेन्सिटीबद्दल झालं. आता आपण बघणार आहे आपण पिचबद्दल, फ्रिक्वेन्सी. तर माणूस किती पिचचा साऊंड ऐकू शकतो रे सांगा. माणूस किती पिचचा साऊंड ऐकू शकतो, रेंज सांगा. 20 hertz to 20,000 hertz. राईट, 20,000 हर्ट्स. तर 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स जी काय आहे, एवढ्या रेंजमधला माणूस काय करू शकतो, इफेक्टिव्हली ऐकू शकतो. एवढी बात तर तुम्हाला कन्फर्म झाली. ठीक. तर 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स जो काही एवढ्या याच्यामधला आवाज जो काही माणूस विदाऊट डिस्कम्फर्ट ऐकू शकतो, विदाऊट माणूस ऐकू शकतो. राईट. विदाऊट म्हणजे थोडाफार प्रॉब्लेम शेवटच्याला व्हायला लागून जातो. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्या लोकांना तो प्रॉब्लेम होताना दिसायला भेट असतो. ठीक. तर मग तुम्हाला पिचबद्दल काय आलं लक्षात घ्या. जर तुम्हाला असं विचारलं असेल, द पिच ऑफ साऊंड इज मेजर बाय युझिंग युनिट, हर्ट्स सांगायचं. राईट. फ्रिक्वेन्सी किंवा पिच शब्द आला तर हर्ट्स सांगायचं. इंटेन्सिटी इज मेजर्ड इन डेसिबल सांगायचं. राईट. सो पण जर का व्यवस्थित लिहिलं असेल, इंटेन्सिटी इज मेजर्ड इन टर्म ऑफ प्रेशर. राईट. आणि पुढे जर असं म्हटलं असेल एक्सप्रेस इन डेसिबल. राईट. कशा पद्धतीने, बिकॉज SPL नावाची एक टर्म आहे. SPL जी काय आहे ती डेसिबल असते. डेसिबलमध्ये तुम्हाला व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर प्रेशरला कन्वर्ट करता येईल. सो SPL इज इक्वल टू 20 log to the base 10 P/P0, वेअर P0 इज अ रेफरन्स प्रेशर. रेफरन्स प्रेशर किती असतो, 20 मायक्रोपास्कल. ओके, ठीक आहे. इथपर्यंतची बात आपली क्लिअर झाली. नंतर तुम्हाला मी नॉईज पोल्युशनमध्ये हे पण सांगितलं होतं रिझल्टंट काढायला. आता आपल्या लेवलला रिझल्टंट वगैरे काढायला लावणार नाही, पण तरी तुम्हाला वाटत असेल की चल बा एक रिव्हिजन बसून जाईल, तर तुम्ही ते रिझल्टंट पण लक्षामध्ये घेऊ शकतात. रिझल्टंट कशामध्ये लक्षात घ्यायचे बरं का रे, तो रिझल्टंट कशामध्ये लक्षात घ्यायचे तुम्हाला आठवत आहेत का बरं का रिझल्टंटबद्दल. समजा इकडे एक आवाज येतोय, इकडचा पण एक आवाज येतोय, डेसिबलमध्ये आवाज येतात. ठीक आहे. हे आवाज कशामध्ये येत आहेत, हे आवाज डेसिबलमध्ये येतात. म्हणजे काय बरं का, समजा मी ज्या ठिकाणी बसलेला आहे, एका गाडीचा आवाज जो आहे ना 70 डेसिबल एवढा येतोय. राईट. आणि इकडून जे ना काहीतरी भोंगा लागलेला आहे आणि त्याचा आवाज जो आहे ना 80 डेसिबल एवढा येतोय. तो हे दोन जे काही आहेत ना, या 70 डेसिबल आणि 80 डेसिबल, हे दोघं जे काही आहेत ना एकत्र येऊन माझ्या कानावरती पडत आहेत. तर त्याचा रिझल्टंट मला किती दिसायला भेटतोय. मग तुम्हाला काय विचारतात की 70 डेसिबल इंटेन्सिटीचा साऊंड आणि 80 डेसिबल इंटेन्सिटीचा साऊंड यांचा रिझल्टंट काय असतो शोधून दाखवा. राईट. मग आपण काय करतो बरं का, 70 आणि 80 जवळजवळचे घेतो आपण. तुम्हाला 7-8 देतील डायरेक्ट, साऊंड इंटेन्सिटी 7-8 दिल्या तर तुम्ही काय करतात, जोड्या घेतात. जोड्या कोणत्या, जवळजवळच्या. आता 70 आणि 80 हे दोनच आहेत, जवळजवळची पण दोनच आहेत. यांचा डिफरन्स तुम्ही काढणार. डिफरन्स कसा काढणार बरं का, 80मधून 70 गेले किती आले, 10. 80मधून 70 गेले किती आले, 10. तो हा जो काही डिफरन्स येतोय, हा डिफरन्स जर का समजा 9 किंवा 9पेक्षा जास्त जर का जात असेल, 9 किंवा 9पेक्षा जास्त जर का जात असेल, तर आपल्याला काय करावं लागत असतं, जो मोठा असतो ना जसं की 80, त्या 80मध्ये आपल्याला काय ॲड करावं लागतो, त्या 80मध्ये आपल्याला जो आहे ना 80मध्ये आपल्याला 0 ॲड करावा लागतो. हा तक्ता मी याच्या अगोदर लिहून दिला, तुम्ही लिहिला असेल तो तक्ता. ठीक आहे का, तो तक्ता तुम्ही लिहिला असेल. काय बरं का, L-L, राईट की नाही, तो L1 - L2 म्हणतो मी. L1 - L2 यांचा डिफरन्स जर का समजा 0 किंवा 1 जर का आला ना, तर तुम्हाला काय करावं लागतं, जो मोठा आहे ना या दोघांपैकी जो मोठा आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ॲड करावा लागतो. त्याच्यामध्ये किती ॲड करावा लागतो, 3 ॲड करावा लागतो. जर का समजा 2 किंवा 3 जर का आला, तर तुम्हाला काय करावं लागतो, जो मोठा असतो ना याच्यापैकी त्याच्यामध्ये तुम्हाला किती ॲड करावं लागते, 2 ॲड करावं लागते. राईट. आणि जर का समजा 4 ते 8 म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 4 ते 8 मध्ये जर का असेल तर तुम्हाला जो मोठा असतो ना त्याच्यामध्ये 1 ॲड करावा लागत असतो. आणि 9 किंवा 9पेक्षा जर का जास्त असेल ना तर तुम्हाला 0 ॲड करावं लागतो. ही बात तुम्हाला याच्या अगोदर मी सांगून दिली. राईट. याला फाइंड आउट कसं करायचं, फॉर एक्झाम्पल बघा, समजा एक 60 डेसिबल दिलेले, एक 69 डेसिबल दिले, एक 70 डेसिबल दिले. आता तुम्हाला म्हटलं की सांगा याचा रिझल्टंट सांगा बरं रे, मग तुम्ही काय करतात, पहिले जवळजवळची घेतात. 69 आणि 70 या जवळजवळची 2 घेणार. यांचा डिफरन्स किती आला, 1. जर याचा डिफरन्स 1 जर येत असेल तर मोठ्या संख्येमध्ये मला किती ॲड करावं लागेल रे, सांगा बरं का. मोठी संख्या कोणती, 70. तर जर डिफरन्स जर का 1 असेल तर मोठ्या संख्येमध्ये 3 ॲड करणार मी. राईट. म्हणजे 60 जसा तसा आहे, या दोघांचा रिझल्टंट काय येतोय, या दोघांचा रिझल्टंट 70 मोठा आहे ना, या मोठ्यामध्ये मी 1 आला ना तर 3 ॲड करून देईल, म्हणजे 73 होऊन जाईल. कळालं का, कळालं. आणि आता उरले येते 2. या दोघांचा रिझल्टंट काढण्यासाठी मला दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. 60 आणि 13 यांच्यामधला डिफरन्स किती आला, 60 आणि 73 याच्यामधला डिफरन्स किती आला, 13 आला डिफरन्स. जर 13 डिफरन्स येत असेल तर आपल्याला काय ॲड करावं लागतं बरं का मोठ्या संख्येमध्ये, तर 73 मला ॲड करावं लागेल 0. तर 73 अधिक 0 जर केला तर उत्तर किती येणार आहे, 73. याचा अर्थ या तिघांचा रिझल्ट किती आला, 73. आलं का लक्षामध्ये रे, हे तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर. कळालं का नवीन सांगू, हे बघा. तर हा तक्ता जो आहे ना तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही.
डिफरन्स पहिले जेवढे काही दिलेले आहेत ना तुम्हाला 4-5 नंबर दिलेले असतील, ठीक, हे 4-5 डेसिबल दिलेत, तर तुम्ही काय करायचे, जोड्या घ्यायच्या. पहिली जोडी कोणती घ्यायची, जवळजवळची. जसं की काय मी आता अंदाजी घेतो समजा 50, 51, 60, 63, राईट. आता यांचा रिझल्टंट मला काढायचा आहे. तर अगोदर जवळजवळचे कोणते तरी दोन घ्या बरं का. कोणते दोन घेणार, 60 आणि 50 आणि 51 हे दोघं जवळजवळचे आहेत. यांचा रिझल्टंट आपण काढून घेऊ. तर यांचा रिझल्टंट जर आपण काढला, असं पहिले एक एक करत जायचं. यांचा रिझल्टंट कसं काढणार, याचा डिफरन्स घेणार. डिफरन्स किती आला, डिफरन्स आला 1. जर डिफरन्स 1 असेल, 0 किंवा 1 असं जर का डिफरन्स असेल, तर मोठी संख्या कोणती, 51, त्याच्यामध्ये तुम्हाला किती ॲड करावं लागतो, 3 ॲड करावं लागतो. मग 51 मध्ये जर का तुम्ही 3 ॲड केलं तर किती होईल, 53. म्हणजे या दोघांचा रिझल्टंट किती येणार आहे, 50 आणि 51चा 53 येणार आहे, राईट. मग 53, 60 आणि 63 हे उरले आहेत आपल्याकडे. आता जवळजवळचे कोणकोणते आहेत बरं का, ते दोन घ्या. जवळचे कोणते असतील, 60 आणि 63 हे दोघं जवळचे आहेत. यांचा डिफरन्स किती येतोय, यांचा डिफरन्स येतोय 3. पण जर समजा 3 डिफरन्स येत असेल तर मला मोठ्या संख्येमध्ये काय ॲड करावं लागतं, सांग बरं दीप्ती. डिफरन्स लिहिलं नाही का तू लिहिलं नाही का. मोठी संख्या 63 आहे, त्या 63 मध्ये मी काय किती ॲड करणार, 2 ॲड करणार. 2 जर ॲड केलं तर 65. हे 60 आणि 63 यांचा रिझल्टंट किती झाला, 65 झाला. आता उरले काय, आता 53 आणि 65 उरले. 53 आणि 65 उरले. यांच्यामधला डिफरन्स जर घेतला तर इकडचे 7 आणि तिकडचे 5, 7 5 12 उरत आहेत. मग डिफरन्स जर का 12 येतोय म्हणजे 9पेक्षा जर का जास्त असेल तर मोठ्या संख्येमध्ये 0 ॲड करावा लागतो. याचा अर्थ याचा रिझल्टंट किती आला, 65 आला. आलं लक्षामध्ये. 51 मध्ये 3 ऍड केलं तर मग ते 54 येऊन जाईल ना. हां मग ठीक आहे, 54 येईल. ठीक आहे ना, 54 येईल. 51 मध्ये 3 ॲड करते ना, 51 मध्ये 3 ॲड करते तर मग किती येईल, 54 येईल. मग 54 जर येत असेल तर पुढचे डिफरन्स घ्यायचा, जवळजवळचा डिफरन्स घ्यायचा, तसं करत जा. आलं लक्षात. तर बघा, तर अशा पद्धतीने जे की आहे याला सॉल्व करायचं आहे. नंतर पुढे बघू. आता सगळ्यात फेमस क्वेश्चन जो बनतो या तक्त्यामधून बनतो, याला लक्षात काय सोडायचं, एकदम सोपं आहे. बघा आता लक्षात घ्या. सगळ्यात अगोदरची बात मला सांगा, आवाज जर का सगळ्यात जास्त येत असेल तर तो नक्कीच कुठे इंडस्ट्रीमध्ये येत असेल, राईट. नंतर जे की आहे, नंतर जर बघायला गेलं तर कमर्शियलमध्ये. सो इंडस्ट्री, कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि दुसरं काय आपलं ते म्हणजे सायलेन्स झोन. ओके. सो ICRS नावाची एक संस्था वगैरे असेल त्याला डोक्यामध्ये ठेवता येईल. तर इंडस्ट्रियल, कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि सायलेन्स झोन असे 4 प्रकारचे झोन असतात. तर तुम्ही जे काय आहे, सगळ्यात अगोदर जे काय आहे आपण काय म्हणतो, सगळ्यात महत्त्वाची बात, रात्रीचा जो टाईम आहे कुठून 10 पासून 6 पर्यंत. तर रात्रीचा 10 पासून 6 पर्यंत जो टाईम आहे याच्यावरती कधीही जास्त आवाज नको असायला पाहिजे. का, रात्रीचे 10 ते सकाळचे 6 पर्यंत लोक झोपलेले आहेत. लोकांची झोप डिस्टर्ब होत असते. साऊंडमुळे प्रॉब्लेम काय होता तुम्हाला आता शिकवणार आहे. तर साऊंडमुळे प्रॉब्लेम काय होत असतात, लोकांची झोप उडत असते. तर तो प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटत असतो. तर मग रात्रीचे 10 ते 6 हा जो की ना, हा रात्रीच्या 10 ते 6चा एक लिमिट आहे. आणि हे जे की आहे हे दिवसाचे 6 ते रात्रीचे 10 याचं हे लिमिट दिलेलं आहे, राईट की नाही. तर लक्षात घ्या. नॉईज पोल्युशन जे की आहे, आपलं नॉईज पोल्युशन जे की आहे ना, त्या नॉईज पोल्युशनबद्दल 1981ला एक ॲक्ट झाला होता, एअरचा ॲक्ट. 1981चा जो एअरचा ॲक्ट आहे ना, एअर पोल्युशनचा ॲक्ट, एअर पोल्युशन अँड कंट्रोल ॲक्ट 1981. तर 1981चा एअर पोल्युशन अँड कंट्रोल ॲक्ट जो आहे ना, त्या ॲक्टच्या कायद्याच्या अंतर्गत बरेचसे नियम बनवली होती. आणि त्या ॲक्टमध्ये ते नियम जे की ना, साऊंड पोल्युशनची बी नियम त्याच्यामध्ये होती. परंतु झालं काय बरं का, 2000मध्ये नवीन नियम बनवली नॉईज पोल्युशनसाठी. तर 2000मध्ये नॉईज पोल्युशनसाठी नवीन नियम बनवली. मी तुम्हाला रात्री व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार. तर ते जे काही नियम बनली त्या नियमानुसार हा एक तक्ता आहे. तर 2000मध्ये जो नॉईज पोल्युशनबद्दल जे की नियम बनली त्या नियमांमध्ये हा तक्ता आहे, राईट. हा तक्ता आहे. तर 2000मध्ये जो नियम बनली त्या नियमांमध्ये हा तक्ता आहे, ICRS. आता गमत बघा. दिवसाला इंडस्ट्रीमधून निघणारा जो काही आवाज आहे, तो इंडस्ट्रीमधून जो आवाज येतोय त्याला लिमिट ठेवलेला आहे. तर दिवसाला म्हणजे काय, सकाळचे 6 ते रात्रीचे 10 वाजेपर्यंत जो काही आहे 75 डेसिबल एवढा साऊंड यायला पाहिजे, राईट. का ती लिमिट आहे, राईट की नाही. तो इंडस्ट्रियल झोनमध्ये जर का समजा आपण राहत असणार, आपल्या घराच्या आजूबाजूला एखादा इंडस्ट्रियल झोन आहे आणि दिवसा जो साऊंड येतोय ना, तर तो जास्तीत जास्त किती 75 डेसिबलपर्यंत यायला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त जर का आला तर आपल्याला प्रॉब्लेम दिसायला भेटेल. आलं लक्षामध्ये. तर इंडस्ट्रियल झोन जो काही आहे ते इंडस्ट्रियल झोनमधून आवाज किती येत असतो त्याचं लिमिट दिलं तुम्हाला. तो लिमिट दिलं आहे 75 डेसिबल, ठीक, दिवसाला. रात्रीला किती आहे, 70 डेसिबल. रात्रीला किती आहे, 70 डेसिबल. तर देअरफॉर पॉईंट कसं लक्षात ठेवायचं बघा आता, ICRS, राईट. 75, ठीक आहे. 75 10 खाली गेलो, 65 10 खाली गेलो, 75 5 खाली जाणार 50.
राईट का. 10 10 10 5. सेम स्टोरी इकडे पण करायची. सेम स्टोरी इकडे पण करायची. कशी बरं का बघा, याच्यामधून इथं बघा ज्याप्रमाणे 10 10 ॲड केलं ना, आता काय करायचं याच्यामधून 5 मायनस करून का किती आला 70. याच्यामधून मायनस करा 10 किती आला आहे 55. याच्यामधून 10 मायनस करा किती इले 45. याच्यामधून 10 मायनस करा किती इले 40. आलं लक्षामध्ये. तो काय केलं बरं का, मी कलर बदलवतो. हे बघा 75 राईट. 75 10 10 10 5 75 65 55 50 राईट. आणि इकडे काय 5 मायनस करतो. आता इथून जो असा आडवं जातो. उभं काय केलं मी 10 10 10 5. आडवं कसं जाणार 5 10 10 10 राईट. 75मधून 5 गेले 70, 65मधून 10 गेले 55, 55मधून 10 गेले 45, 50मधून 10 गेले 40. हे झाला आपला तक्ता ICRS. लक्षात आलं का रे. आणि हे काय हे दिवस पण कुठून सकाळचे 6 ते रात्रीचे 10 PM. आणि रात्र काय बरं का, तो रात्रभर. हे लिमिट ठेवलेले आहेत गोष्टींसाठी राईट का. तर इंडस्ट्री रेसिडेन्शियल कमर्शियल एरियांसाठी हे लिमिट ठेवलेलं आहे. अकॉर्डिंग टू नियमावली कोणती होती ती 2000मध्ये. ठीक आहे. तो 2000मध्ये जे नियम बनवले होते नॉईज पोल्युशनबद्दल त्याच्याबद्दल आलं लक्षामध्ये. मग जर का समजा एखादी कंपनीकडून जर का याच्या डेसिबलपेक्षा जास्त जर का आवाज येत असेल ना, तर त्याच्यावरती आपल्याला गुन्हासुद्धा दाखल करता येत असतो. ठीक आहे. कळाला का तक्ता राहील का लक्षामध्ये. लक्षात ठेवायचं इंडस्ट्रियल कमर्शियल रेसिडेन्शियल सायलन्स. ओके का. हा तक्ता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या मेन्ससाठी पण आणि प्रीसाठी सुद्धा. प्रीमध्ये क्वेश्चन येतो याच्यावरती. ठीक आहे. हा आता एक पॉईंट दिला बघा, साऊंड इज मेजर इन द डेसिबल. बरोबर. सो साऊंड इज मेजर इन असा प्रश्न येईल तुम्हाला. ॲक्च्युली जेव्हा तुम्हाला म्हणतो ना साऊंड मेजर, तो साऊंड मेजर याचा अर्थ इंटेन्सिटी मेजर. तो साऊंड इंटेन्सिटी म्हणू द्या किंवा साऊंड म्हणू द्या, ते डेसिबलमध्ये मेजर करत असतो. पॉईंट काय इन्क्रीज अबाउट द 10 डेसिबल इन्क्रीज अप्रॉक्सिमेटली डबल इन्क्रीज इन अ लाऊडनेस. काय पॉईंट सांगितला रे मी. पॉईंट काय सांगितला याचा अर्थ सांगा कोणतरी. याचा अर्थ सांगा रे. याचा अर्थ काय होते की जर का समजा आपण 10 डेसिबल एवढा साऊंड जर का इन्क्रीज केला, 10 डेसिबल एवढा जर का आपण साऊंड जर इन्क्रीज केला ना, तर लाऊडनेस आहे त्याचा तो दुप्पटीने काय होतो इन्क्रीज होत असतो. 10 डेसिबल जर इन्क्रीज केला तर दुप्पटीने काय होत असतो. 10 डेसिबल एवढा साऊंडची इंटेन्सिटी जर का इन्क्रीज केली तर त्याचा जो लाऊडनेस आहे तो दुप्पटीचा होऊन जात असतो. राईट. त्याच्यावरून आपण एक्सप्रेशन काढलं होतं 20 लॉग टू द बेस 10 राईट का. अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट केलं होतं. पुढे ठीक आहे इथपर्यंत. WHO recommended that sound level indoor should not less than 30 decibel. घरामध्ये असणारा घरामध्ये जो काही आपला साऊंड तयार होत असतो, तो घरामध्ये तयार झालेला जो काही साऊंड आहे तो 30 डेसिबलपेक्षा जास्त जायला नको. राईट. कारण की साऊंडचे बरेचसे परिणाम होत असतात. बरेचसे परिणाम काय बरं का, हृदयाचे परिणाम होत असतात. मळमळ वगैरे व्हायला लागून जाते, चक्कर यायला लागून जात असते, डोकं दुखायला लागून जात असतं. तुम्ही आपण प्रवास करत जातो, तर प्रवास केल्यानंतर आपल्याला जो साऊंडमुळे बऱ्याचशा गोष्टी दिसायला भेटणार. मळमळणं वगैरे जे ना हे साऊंडचेच हे आहेत. लक्षामध्ये तर बघा. तर WHOने काय सांगितलं आहे, WHOने सांगितलं की यार घरामध्ये इंडोर इज नथिंग बट युअर घर. तो घरामध्ये जो काही साऊंड आहे त्या घरामधले साऊंड जो आहे ना तो 30 डेसिबलपेक्षा जास्त जायला नको. घरामध्ये असणारा जो काही साऊंड आहे तो 30 डेसिबलपेक्षा जास्त जायला नको. WHOने माहिती आपल्याला दिलेली आहे. ठीक. पुढे तो. आणि या डेसिबलमध्ये माणसाची रेंज काय 0 ते 80 डेसिबल. परिणाम आहेत त्याचे 75च्या पुढे तर परिणाम जाणवायला लागून जातील. पुढे जो. आता हा बराचसा तक्ता दिला आहे तुम्हाला. तर तुम्हाला प्रेशरमध्ये दिलेले त्या इंटेन्सिटी प्रेशरमध्ये दिलेली आहे. तुम्हाला इंटेन्सिटी जी काय आहे ते तुम्हाला SPLमध्ये दिलेली आहे. राईट. सो प्रेशरमध्ये दिलेले SP मध्ये दिले तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते SPLमध्ये. ओके. आणि नंतर इंटेन्सिटी जी आहे W पर मीटरमध्ये पण दिलेली आहे. राईट. तर जेवढं तर खोलमध्ये कोणी जात नाही आहे. राईट. पण तरी बघा 0 कुठे काय. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं बरं का, ते पानं कुठे गेलेत. रस्टल ऑफ लिव्ह डेसिबलमध्ये व्हॅल्यू लक्षात ठेवायची. पानांची जे ना हवा जेव्हा येते आणि पानांची जे पानांचा जो आवाज येतो, हवा आल्यानंतर पानांचा जो आवाज येतो ना, तर ते पानांचा आवाज जो की ना त्याच्या आहे सांगितलं त्याची इंटेन्सिटी किती असते. तर त्याची इंटेन्सिटी लेवल जी की आहे ना ती 10 डेसिबल एवढी असते. तर जो पानांचा आवाज जो आपल्याला येतोय ना तो किती बरं का, त्याची इंटेन्सिटी लेवल जी आहे ना 10 डेसिबलपर्यंत. तर पानांचा जो आवाज येणार आहे 10 डेसिबलपर्यंत येणार आहे, त्याच्या पुढे जास्त येणार नाही. राईट का. तो लेवल येते. लेवल मीन्स लेवल मॅक्झिमम लेवल. पुढे हॉस्पिटलचं पण दिलेलं आहे, लायब्ररीचं दिलेलं आहे, ऑफिसमध्ये 50, कन्व्हर्सेशन, TVचं, व्हॅक्यूम क्लीनर, ट्रेन झाली पण ट्रेनचं, शॉपचं. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बरं का, जेट इंजिन वगैरे जेत नाही हे वाला लक्षात ठेवा. आणि नंतर 0वाला काय थ्रेशॉल्ड ऑफ हेअरिंग. तर 0वाला काय असेल थ्रेशॉल्ड ऑफ हेअरिंग वगैरे हे एवढा पॉईंट लक्षामध्ये ठेवून घ्या. चला पुढे. इम्पॅक्ट ऑफ नॉईज पोल्युशन. आता नॉईज पोल्युशनचे इम्पॅक्ट काय बरं का, तर बरेचसे इम्पॅक्ट आहेत. जसं की अनॉयन्स सांगितलं आहे. नंतर फिजिओलॉजिकल इफेक्ट, लॉस ऑफ हेअरिंग, ह्युमन परफॉर्मन्स वगैरे सगळे. आता बघा बरं काय अनॉयन्सचा मराठी मिनिंग काय रे बघा रे.
annoyance, it create the annoyance to the receptor due to the sound level fluctuation. The periodic sound due to the irregular occurrence cause displeasure to hearing and cause annoyance. Annoyance meaning काय? त्रासदायक. तो अनायचा त्रासदायक. तर मग काय म्हणतात बरं का, एखादा आवाज जर का कमी जास्त जर का होत असेल ना, घडी घडी एखादा आवाज वाढतोय नंतर अजून कमी होतोय, कमी वाढतोय आणि कमी होतोय ना, तो त्रासदायक असतो. राईट. तर ते सांगतायत की अनॉयस. तर तुम्हाला इम्पॅक्ट ऑफ नॉईज पोल्युशन विचारतील तर लक्षात ठेवायचं, पहिला आपण अनॉयस म्हणजे त्रासदायक आहे. तर साऊंड जे काही आहे ना, साऊंडची जर का साऊंड कमी जास्त जर होत असेल ना, तर तसा साऊंड आपल्यासाठी त्रासदायक आहे. नंतर पुढे काय, फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे, फिजिओलॉजिकल पिक्चरमध्ये बघायला गेलात तर ब्रिथिंग ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय बरं का, जर का समजा साऊंडचे परिणाम सांगतो मी, जास्त आवाज जर का असेल तर जास्त आवाजामुळे शोषणाची जी काही आपली हे ना, शोषणाचं जसं आता शोषणाचा जो रेट आहे तो पण आपला वाढून जात असतो. तो शोषणाचा रेट जो आहे ना, तो पण कमी जास्त होऊन जात असतो. ब्रिथिंग ॲम्प्लिट्यूड. नंतर ब्लड प्रेशर. तर ज्या ठिकाणी DJ वगैरे वाजत असेल तर आपलं जे हृदय आहे त्याचे ठोके वगैरे वाढणार, ते शोषणाचा प्रॉब्लेम दिसायला भेटणार. ब्लड प्रेशर वगैरे, हार्टबीट रेट जे काय आहे ते इन्क्रीज होतात, शोषणाचा रेट इन्क्रीज होणार, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार, आतले पॉईंट दिसायला भेटतात. ब्लड कोलेस्ट्रॉल आर अफेक्टेड. आणि ब्लडमध्ये असणारे जे कोलेस्ट्रॉल असतात ते सुद्धा काय होतात, अफेक्टेड होऊन जातात. राईट. तर मग काय म्हणायचं आहे, साऊंड जर का जास्त आवाज जर का असेल तर जास्त आवाजाचे परिणाम येते, कमी आवाजाचे नाही, जास्त आवाजाचे परिणाम येते. ठीक. तर जास्त आवाजाचे काय परिणाम असतात, त्रास होत असतो. राईट. आणि त्याचे काही फिजिओलॉजिक इफेक्ट पण आहेत. फिजिओलॉजिकल इफेक्टमध्ये काय सांगितलं, शरीराबद्दल, शोषणाबद्दल सांगितलं, हृदयाबद्दल सांगितलं. राईट. ते लॉस ऑफ हिअरिंग. जास्त जर का समजा कोणी जर का एखादा जास्त टाईमसाठी जर का आवाजाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत असेल ना, एखादा कंपनीमध्ये काम करतोय, मशिनरीच्या कंपनीमध्ये, मशीनचा कंटिन्युअसली आवाज जर का येत असेल ना, तर त्या ठिकाणी जे काय आहे ना, बहिरेपणा पण दिसायला भेटून असतो. एखादा बेंडबाजावरती नेहमी कंटिन्युअसली काम करतोय बेंडबाजावरती, तर तो आवाज त्याच्या कानामध्ये जाऊन जो आहे त्याला जे काय आहे त्याला बहिरेपणा दिसायला भेटेल. पुढे, सो लॉंग एक्सपोजर टू हाय साऊंड लेवल कॉज लॉस ऑफ हिअरिंग. धीस मोस्टली अननोटिस बट हॅड ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन हिअरिंग फंक्शन. राईट की नाही. ॲक्च्युली आता एक बात तर पक्की आहे, जर का समजा एखादा व्यक्ती कंटिन्युअसली त्या एरियामध्ये काम करतोय, ज्या एरियामध्ये खूप जास्त आवाज येतोय, त्या एरियामध्ये जर का कंटिन्युअसली जर तो काम करत असेल ना, त्याला काही जाणवत नाही ते, बट ॲक्च्युली त्याला काय झालेलं आहे, त्याला बहिरेपणा झालेला आहे, त्याला माहीत नाही ते बहिरेपणा झाला आहे त्याला. राईट की नाही. त्याला तिथून काढून जर एखाद्या ठिकाणी हे केलं ना, तो मग ह्या जेव्हा करणार तेव्हा त्याला कळेल की तो बहिरा झाला आहे. राईट. अशा बात. पुढे, ह्युमन परफॉर्मन्स म्हणजे काय, वर्किंग परफॉर्मन्स ऑफ द वर्कर्स ह्युमन विल अफेक्टेड द डिस्ट्रॅक्ट कॉन्सन्ट्रेशन. लक्षात घ्या, या आवाजामुळे जो कोणी कंटिन्युअसली आवाजाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ना, त्याचं जे काही ना वर्किंग परफॉर्मन्स पण कमी होणं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल घेऊया आपण वर्किंग परफॉर्मन्समध्ये इयरफोन. ठीक आहे. तर जे काही आपले इयरफोन आहेत, ते इयरफोन जर तुम्ही यूज करतायत कंटिन्युअसली, ते इयरफोन कंटिन्युअसली यूज केल्यामुळे काय होतं आहे, आपण काम करतो आहे बरोबर, एकदम पद्धतशीर, बरोबर की नाही, की एखाद्या कंपनीमध्ये मी काम करत आहे तर आपलं परफॉर्मन्स पण कमी होऊन जातं, ढिल्ला पडून जातो माणूस. जर तुम्ही कंटिन्युअली हेडफोन जर काय हे करत असणार ना, तर त्याचा रिझल्ट पण जो आहे ना, चुकीचा रिझल्ट आपल्याला दिसायला भेटत असतो. त्यामुळे हेडफोनचा वापर जास्त करून करायचा नाही. ठीक आहे. जास्त करून करायचाच नाही, डायरेक्ट करायचाच नाही. ऐकायचं असेल लेक्चर, बिंदास ओपन आवाज करून ऐकायचं कुठेतरी याच्यामध्ये जाऊ, कारण की त्याचे परिणाम 100% जाणवतात. माझं तरी मत आहे. मी तुम्हाला एक बात सांगतो, कोण काय बघा, हे इफेक्ट ऑफ नॉईज पोल्युशन, इरिटेशन व्हायला लागून जातं, नंतर नर्वसनेस, राईट, इन्क्रीज द स्ट्रेस, स्लीप डिस्टर्बन्स, इन्क्रीज द ब्लड प्रेशर वाढत असतं, झोपेला डिस्टर्बन्स होणारे, नंतर काय, तो स्ट्रेस वगैरे येताना दिसायला भेटतो, स्ट्रेस वगैरे, थकवा जाणवतो, स्ट्रेस येतो, राईट, काय नर्वस वगैरे, नंतर इरिटेशन, या सगळ्या गोष्टी दिसायला भेटतात. पुढे हा वाला कायदा बघा, नॉईज पोल्युशन कंट्रोल रूल 2000 अंडर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986. तर तुम्हाला माहिती आहे, इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गतमध्ये कशाची नियमावली केलेली रे सांगा. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986 मध्ये कशाची नियमावली केली आहे, कशाचे नियम दिले आहेत. एक म्हणजे सॉईल पोल्युशनबद्दल, राईट, आणि दुसरं कशाच्याबद्दल, तर दुसरं जे काही आहे दुसरं नॉईजबद्दल. आता ॲक्च्युली बघा, हा जो कायदा आहे, या कायद्याच्या मदतीने, या कायद्याच्या बेसनुसार, या कायद्याच्या मदतीने CPCB सगळ्यांना माहिती आहे ना, CPCB काय एक बोर्ड होता, तो CPCB बोर्ड कोणत्या कायद्यानुसार चालत असतो, तो पण कोणत्या तरी कायद्यानुसार चालतो, बरोबर की नाही. तो CPCB कायदा चालतोय, तो जे काही पाण्याचे जे काही ॲक्ट असतात, एखाद्या ॲक्टनुसार चालतात, तर पाण्याचे जेवढे काही ॲक्ट असतात ना, त्या ॲक्टनुसार त्यांना CPCB चालणार. आलं लक्षामध्ये. तर सेम जे काही आहे, हे जे काही 2000ला जे कंट्रोल रूल निघाले, नॉईज पोल्युशन कंट्रोल रूल, हे जे नियम निघालेत, या नियमाला बेस कोणता होता, या नियमाला सपोर्ट कोणता होता,
आता या नियमाला म्हणजे जे की आता आता 2000 साली काहीतरी नियम बनली काय बरं का, की एवढ्या आता आपण तो तक्ता बघितला ना वरचा, की दिवसाला एवढंच पाहिजे, रात्रीला एवढंच पाहिजे, दिवसाला एवढंच पाहिजे, रात्रीला एवढंच पाहिजे. मग आता हा नियम बनून गेला. मग हा नियम बनून गेला, जर या नियमांचं जर का कोणी उल्लंघन करत असेल ना, तर त्याला कोणत्या कायद्याच्या अंतर्गत अटक केली जाईल? 1986च्या कायद्याच्या अंतर्गत. आलं लक्षामध्ये? मग सांगायचं तात्पर्य काय आहे, की 1986चा जो इन्व्हायरमेंटल ॲक्ट आहे त्याच्या मदतीनं 2000 साली नियम बनवली गेली नॉईज पोल्युशनला रोखण्यासाठी. तर नॉईज पोल्युशनला रोखण्यासाठी 2000 साली नियम बनवून गेली. पण या नियम जे काही आहेत या नियमाला सपोर्ट कोणाचा आहे, कोणत्या कायद्याचा आहे? 1986चा इन्व्हायरमेंटल कायद्याचा आहे. राईट काय? 1986चा जो काही कायदा आहे त्या कायद्याच्या नुसार कोणती नियम बनलेली बरं का? सॉईल पोल्युशनची पण नियम बनलेली आहेत. सॉईल पोल्युशन कंट्रोलची पण नियम बनलेली आहेत. पॉईंट कळाला का मी काय बोललो ते? मग आता हे जे काही नियम आहेत ना त्याच्याबद्दलची वरचा जो तक्ता होता तो त्या नियमामध्ये येतो. तो तक्ता हा लक्षामध्ये 75 65 55 50 भूब 10 10 10 5 आणि आडवं काय 5 10 10 10. राईट, अशा पद्धतीने तुम्ही ICRS लक्षात ठेवू शकतात. तो ओके गड्या. हे पुढे काय बरं काय लक्षात घ्या आता. सो सेक्शन 2A एअर पोल्युशन, एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ॲक्ट जो आहे ना कायदा, तो कायदा कधी ते 1981चा. तर हा जो काही कायदा आहे ना या कायद्याच्या अंतर्गत या कायद्याच्या आतमध्ये जे आहेत ना नियम होती, या कायद्याच्या आतमध्ये पण नियम होती नॉईज पोल्युशनची. लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य काय आहे की 1981चा जो काही कायदा आहे त्या कायद्याच्या नुसार नियम बनवलेली होती. हे नियम कशासाठी होती? हवा प्रदूषणला रोखण्यासाठी नियम होती. राईट. आणि दुसरं म्हणजे नॉईज पोल्युशनला रोखण्यासाठी पण नियम होती 1981मध्ये. आला कोणत्या सेक्शनमध्ये? तर सेक्शन 2A. तर सेक्शन 2A ऑफ एअर प्रिव्हेन्शन कंट्रोल पोल्युशन ॲक्ट 1981 इन्क्लूड नॉईज इन द डिफिनेशन ऑफ एअर पोल्युटंट. आलं लक्षामध्ये? तर लक्षात घ्यायचं त्या 1981च्या अंतर्गत जे ना तिथं जी काय आहे सेक्शन 2मध्ये याची नॉईज पोल्युशनबद्दल जी काय नियम वगैरे होती. पुढे जाऊ. हे लाकूड कारखाना, काच कारखाना, जोड वगैरे याच्याबद्दल क्वेश्चन तर काही मला दिसायला भेटला नाही गड्या. पण तुम्ही एक अंदाज लावून घ्या, कॉमन सेन्स तयार करून घ्या की कोणत्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त आवाज येईल बरं का. जसं की साखर कारखाना जो काय आहे, साखर वखार काय आहे, साखर वखार वगैरे काय असेल त्याचं जे काय आहे 90 ते 112 डेसिबल एवढा साऊंड आहे. नंतर पुढे साखर कारखाना इथे आहे 80 ते 103 आहे त्याचा साऊंड. म्हणजे तो कंपन्यामध्ये असणारा जे काही आहे ना जास्त कोणाचा आवाज आहे तो तेवढा लक्षात ठेवा. ठीक. पुढे जाऊ. कारखाने उद्योगमधले लाकूड वखार, हे लाकूड वखार आहे. तो लाकूड वखारचं जे ना 90 ते 112 समथिंग काहीतरी. पुढे हे तुम्हाला मी सांगून दिलं. राईट. हे वाला इथं 10 आहे बरं का, 6 ते 10 परीक्षेमध्ये क्वेश्चन आला याच्यावरती लक्ष ठेवा. तो बघा आता हा वाला पॉईंट लक्षात घ्यायचा रे. काय पॉईंट आहे बघा. शांत परिसर म्हणजे दवाखाना, शैक्षणिक संस्था, न्यायालये, इतर परिसराच्या सभोवती. हा डायरेक्ट ना जसं की IS कोड कसा असतो रे, IS कोड, त्या IS कोडचा कॉपी पेस्ट केला आहे सगळं. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं पाठ पाहिजे. हा पण IS कोडमधला शांत परिसर म्हणजे दवाखाना, शैक्षणिक, नंतर न्यायालय, सभोवताली 100 मीटरपर्यंतची जागा. काय म्हणायचं आहे? शांत परिसर कोणाला म्हणतात? दवाखाना, शैक्षणिक संस्था, न्यायालय इत्यादीच्या सभोवताली 100 मीटरपर्यंतची जागा. 100 मीटरपर्यंतची जागा. राईट. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण शांत परिसर. मग सांगायचं तात्पर्य काय बरं का, एखाद्या ठिकाणी जे की आहे, एखाद्या ठिकाणी काय आहे, न्यायालय आहे. राईट. न्यायालयाच्या 100 मीटर एवढ्या अंतरापर्यंत तुम्ही बघायला गेलात आणि 100 मीटर अंतरावरती जर का समजा असल्या गोष्टी जर का हे येत असतील एवढ्या गोष्टी, या गोष्टींच्या आतमध्ये जर का आपण असणार तर वातावरण काय शांत आहे. लक्षात घ्या. शाळा, शैक्षणिक संस्था, न्यायालये, राईट का, न्यायालये यांच्या 100 मीटर अंतरावरती जर का एवढ्या यांच्या हे जे की वरचा तक्ता आहे ना याच्यापेक्षा कमीवाल्या व्हॅल्यू जर का असतील ना तर एक शांत परिसर आहे असं आपण म्हणत असतो. याच्यावरती MPCमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात ठेवा. मी ते PDF पाठवली ना त्याच्यामध्ये आपण बघणार आहे ते सगळं. तर पुढे बघा बरं. तो आता हे बघा, ऐकण्याची सामान्य क्षमता काय असते आपली? 0 डेसिबल म्हणजे सगळ्यात मिनिमम. सामान्य श्वासोच्छ्वास 10 डेसिबल. म्हणजे लक्षात घ्या आपलं जो काही श्वासोच्छ्वास जे आपण घेतोय ना ते डिपेंड करून जातं आपल्या साऊंडवरती पण. राईट की नाही. तर 10 डेसिबल एवढं जर का साऊंड असेल ना तर त्या तेवढ्या साऊंडवरती आपलं जे श्वासोच्छ्वास वास आहे ना तो एकदम बढियाच आहे. राईट का. जे काय आपण श्वसन वगैरे करत आहोत ते एकदम ओके. पुढे काय कुजबूज. हे कुजबूजवरती पण MPCमध्ये क्वेश्चन विचारला आहे. ठीक. तर कुजबूजसाठी काय बरं का, कुजबूजसाठी 30 डेसिबल. जे कुजबूज म्हणजे काय आहे, कम्युनिकेशन म्हणतो का आपण, कुजबूज वगैरे कम्युनिकेशन काय असेल ते. राईट. तर कुजबूज जे काय आहे त्याचं 30 डेसिबल परीक्षेला आलेलं आहे. लक्षामध्ये ठेवा. हा तक्ता एकदम इम्पॉर्टंट आहे. हे जे 3 तक्ते पाठवले ना मला हे पाठ पाहिजे. राईट. बघा हे 3 तक्ते हे वाला पॉईंट
तर कुजबूज ऐकण्याची सामान्य क्षमता 0 डेसिबल असते. सामान्य श्वासोच्छ्वास जो काय आहे 10 डेसिबलमध्ये सामान्य श्वासोच्छ्वास होत असतो. कुजबूज जर का होत असेल तर 30 डेसिबल जेव्हा कुजबूज वगैरे होते ना त्याच्यापासून साऊंड किती निघतोय 30 डेसिबलचा. पुढे बैठकीच्या खोलीतील सर्वसामान्य आवाज, राईट. सो बैठकीच्या खोलीतील सर्वसामान्य आवाज तेव्हा किती साऊंड निघतोय बरं का 40 डेसिबल एवढा निघतोय. शांत जागा दवाखाने ग्रंथालय शाळा, तो ग्रंथालय शाळा जे काही आहे त्या ठिकाणी 40 ते 50 डेसिबल. तर शांत जागा जी काही असेल ना ग्रंथालय वगैरे त्या शाळा वगैरे तर त्या ठिकाणी 40 ते 50 डेसिबल एवढा साऊंड असायला पाहिजे. सामान्य संवाद 50 ते 60, हा वाला क्वेश्चन होता 6 वाला. ठीक आहे, सामान्य संवादवाल्या लक्षात घ्या 50 ते 60 डेसिबल. कार्यालयीन आवाज, तर कार्यालयीन आवाज जे काही आहे 55, ऑफिस म्हणतो ना आपण ते ऑफिस इंग्रजीमध्ये होतं वरती. स्वयंचलित वाहनाचा आवाज 70 डेसिबल. जेट विमानं 300 मीटर उंचीवरती उडणारे जे की जेट विमानं वगैरे असतील ना, जेट विमानं काय सोडतात रे वातावरणामध्ये सांगा. एनो आणि एनो आणि NO2. ठीक आहे, तर बघा, तर जेट विमानं 300 मीटर उंचीवरती उडणारे 100 ते 110 डेसिबल त्यांचा आवाज. पुढे जेट विमानं उड्डाण घेताना 150 असायला पाहिजे आवाज. वरती गेल्यावरती आवाज जरा कमी होऊन जाईल. क्षेपणास्त्र जे काही आहे त्यांचा आवाज किती 180 ते 193. हा तक्ता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही रटून घ्या की रिव्हिजनमध्ये आपण ठेवू त्याला. रात्री जे MCQ घेऊ ना त्याला बरोबर रटलं जाईल. पुढे तो आता पुढे जर गेला तर काय बरं का, तर ध्वनीची तीव्रता हे बघा 80 डेसिबल म्हणजे अस्वस्थ वाटणे, 90 म्हणजे श्रवण धोका अस्वस्थ वाटणे. तुम्हाला काही नाही, एकच पॉईंट लक्षामध्ये ठेवायचं काय काय विषय होते बघा. 190ला फुफ्फुसांच्या कायमस्वरूपी नुकसान, फुफ्फुसांचा त्रास डायरेक्ट पार. 180ला कानाच्या कायमस्वरूपी नुकसान, 180ला कानाचा कायमस्वरूपी नुकसान होतं. 190ला कायमस्वरूपी नुकसान फुफ्फुसाचं होतं. 160ला कायमस्वरूपी नुकसान कशाचा रोग वगैरे हे बघा, राईट. हा वाला तक्ता पण वाचनामध्ये ठेवा रे, वाचनमध्ये ठेवा. पुढे जो आता ध्वनी मोजनमाप, तर आवाजाला साऊंडला मेजर करण्यासाठी काय असतं बरं का, हे जे काही इंटेन्सिटी वगैरे आपण मेजर करत आहोत त्यासाठी आपल्याकडे काय. सो ध्वनी मेजर करण्यासाठी वेगवेगळी यंत्रे आपण वापरतो. त्याच्यामध्ये काय ध्वनीमापक यंत्र जे काही आहे SLM याचा लॉंग फॉर्म बघ. SLMचा लॉंग फॉर्म काय आहे. साऊंडची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी आपल्याकडे बरेचसे यंत्रणा असतात, त्याच्यामध्ये SLM याचं नाव मी घेतोय. SLM बद्दल काय हे काय आहे अनालासर. नंतर मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर, ध्वनी काय अनालासर इत्यादी. तो ध्वनी अनालासर काहीतरी टेप रेकॉर्डर आहे. नंतर ध्वनीमापक यंत्र SLM म्हणतो आपण त्याला. हे 3 जे काही आहे आपल्या याच्यासाठी आपण यूज करत असतो, नजरेमध्ये राहू द्या. मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर, ठीक, SLM हे 3, राईट. पुढे जाऊ तर ध्वनीमापक यंत्र सर्वसाधारणपणे सगळीकडे वापरणारे यंत्र असून आवाजाचे स्तर मोजले जातात. या यंत्रामध्ये मायक्रोफोन, ध्वनी वर्धक यंत्र, वजनाच्या जाळ्या, डेसिबल या एककात दर्शवणारे मीटर असते, राईट. तो जो काही आपला ध्वनीमापक यंत्र जे काही आहे ते ध्वनीमापक यंत्रामध्ये आपण इंटेन्सिटी मेजर करू शकतो. इंटेन्सिटी आपल्याला डायरेक्ट डेसिबलमध्ये दिसायला भेटणार आहे. तर ध्वनीमापक यंत्र जे की वरती दिलेले आहे त्यांच्या आपल्याला इंटेन्सिटी दिसायला भेटत असते. काय म्हणली. साऊंड मीटर लेवल ना, हां, मग त्याला ध्वनीमापक यंत्र म्हणतात. साऊंड लेवल मीटर, तर त्याला ध्वनीमापक यंत्र म्हणतो आपण मराठीमध्ये. साऊंड लेवल मीटर त्याला म्हणणार. आपल्याला माहिती आहे साऊंड लेवल कशामध्ये मेजर करतो का, डेसिबलमध्ये. मग साऊंड लेवल मीटरमध्ये काय काय येते बरं का, हे आहे ऑक्टेव्ह हँड ॲनालायझर समथिंग आहे. ऑक्टेव्ह हँड ॲनालायझर आहे. नंतर पुढे मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर आहे आणि नंतर काहीतरी साऊंड ॲनालायझर आहे. तर हे जे काय आहे ते तिघं जे काय आहेत ध्वनीमापक यंत्र आहेत, यांचा वापर करून आपण काय करून टाकतो, इंटेन्सिटी मेजर करून टाकत असतो, ठीक. आता हा वाला पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा होता, याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतील ते. त्याला झूम करतोय बघा. ध्वनीत जर 10 पटीने वाढ झाली तर बघा गंमत. पहिले मला सांगा, मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं सांगा, या वाढबद्दल काय सांगितलं अगोदर मी तुम्हाला. पहिले मला तो पॉईंट क्लिअर करा. काय सांगितलं तुम्हाला मी. ध्वनीमध्ये जर 10 पटीने 10 डेसिबलने वाढ झाली तर दुप्पटीचा लाऊडनेस वाढतो. हा पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये कोरून घ्या, नाही तर समजून घ्या त्याला, राईट. नंतर पुढे काय, आता हवाला पॉईंट बघा. ॲक्च्युली ही कन्सेप्ट कुठे कशाने आली, हे लॉग टू द बेस 10 P0/P1 त्याच्यातून आली, राईट. आता बघा इथं काय, ध्वनीत जर का 10 पटीने वाढ झाल्यास डेसिबलमध्ये 10 एककने वाढ होत असते. 10 एककने म्हणजे काय बघा, ध्वनीत जर 10 पटीने वाढ झाल्यास डेसिबलमध्ये 10 पटीने वाढ होते. तसेच 100 पटीने वाढ झाल्यात तर ध्वनी म्हणजे काय बरं का, हे लाऊडनेसमध्ये म्हणता येते. जर लाऊडनेसमध्ये 10 पटीची जर का वाढ झाली तर युनिटमध्ये 10 एककचं काय होतं म्हणे, 10 एककचं काय होतं आहे, इन्क्रीज होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. आपण अगोदर बोललो ना, काय बोललो होतो आपण,
आपण काय बोलतो हे ॲक्च्युली याच्यातून येतं ते फॉर्म्युल्यामधून. आणि पुढे काय 100 पटीने जर का वाढ होत असेल, लाऊडनेस इन्क्रीज बाय 100 टाइम्स, लाऊडनेस जर का 100 टाइम्स जर का वाढत असेल ते कशामुळे, कारण की सो डेसिबल जे की ना 20 एककने आपण वाढवलेला आहे. तो याचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलावरून तुम्हाला काढावं लागत असतं ते. सो बघा आता कशावर बघा काय SPL इज इक्वल टू, आपण ट्राय करू 20 log to the base 10 P/P0 असं काही. तर आता मी काय बोललो बरं का, हे 100 पट आहे, तर अगोदर काहीतरी होतं, आता 100 पट. तर 100 पट जर काय होत असेल ना, ते 100 पटीने जर का वाढत असेल तर डेसिबलची व्हॅल्यू आपण किती वाढवलेली म्हणे, तर 20 एकक. 20 एककने जर का वाढली, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आहेत, याला डोक्यामध्ये घाला करा, याला डोक्यामध्ये घाला. हा जो काही पॉईंट आहे ना इथून ते इथपर्यंत, याला तुम्ही लिहून घ्या. हावाला एक वाक्य ना, अगोदर पण ते कुठेतरी एक इंग्रजीमध्ये वाक्य आलं ना, एवढं लिहिलं पाहिजे मला. लहरी नंतर पुढे काय, कोणताही ध्वनी लहरींची अस्वीकारक पथ वगैरे काहीतरी दिलेलं आहे. हां, तर ध्वनीचा जो काही परिणाम आहेत ना, ते ध्वनीचे परिणाम आपल्याला खूप जास्त दिसायला भेटतात, साऊंडचे परिणाम जास्त दिसायला भेटतात. ते कशावरती डिपेंड करतात, त्याची फ्रिक्वेन्सी, त्याचा लाऊडनेस, राईट, त्याची फ्रिक्वेन्सी लाऊडनेसवरती डिपेंड करून जात असते. ते आपण तक्ता सगळा बघून घेतलेला आहे. तो अशा पद्धतीने आपलं साऊंडबद्दल जे काही आहे, आपण साऊंडबद्दल पण कव्हर केलेलं आहे. आता बघा साऊंडबद्दल जे की महत्त्वाचे पॉईंट आहेत, ते महत्त्वाचे पॉईंट सांगतो जे की तुम्ही लक्षामध्ये घ्या. काय, भारतामध्ये सगळ्यात जास्त आवाज करणारं शहर कोणतं, ध्वनी प्रदूषणाचं शहर कोणतं, राईट का. तर भारतामधलं सगळ्यात जास्त ध्वनी प्रदूषणाचं जो की शहर आहे, ते ध्वनी प्रदूषणाचं शहर कोणतं आहे, मुंबई आहे. कोणतं आहे, मुंबई. तर मुंबई आहे. 2 नंबर जर लावायला गेला तर 2 नंबर आहे दिल्ली, 2 नंबर आहे दिल्ली, 3 नंबर आहे चेन्नई, 4 नंबर आहे 4 नंबर आहे बेंगळुरू, 4 नंबर बेंगळुरू आहे. आणि 5 नंबर आहे कोलकाता, 5 नंबर कोलकाता, ठीक आहे, 5 नंबर कोलकाता तुम्ही टाकू शकता. तर मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, राईट की नाही, हे ध्वनी प्रदूषणाचे शहर आहेत. हे ध्वनी प्रदूषणाचे शहर आहेत, हे भारताच्या लेवलला मी बोललो आहे. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त ध्वनी प्रदूषण असणारं शहर कोणतं, तर मुंबई उत्तर द्यायचं. ठीक. आणि जगामध्ये ध्वनी प्रदूषण असणारं शहर कोणतं जर विचारलं तर सांगायचं काय, टोकियो, जपान. तर जपानमधलं टोकियो शहर जे की आहे, हे ध्वनी प्रदूषणाचं शहर आहे, राईट. 2 नंबर जर बघायला गेला तर नागासाकी, जपान, हे 2 नंबर. 3 नंबर न्यूयॉर्क, अमेरिका. 3 नंबर काय, न्यूयॉर्क, अमेरिका. ओके, तो पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील, लक्षामध्ये राहू द्या ही बात. ओके, तर अशा पद्धतीने आपलं ध्वनी प्रदूषण सुद्धा काय झालं बरं का, ध्वनी प्रदूषण पण आपलं